खासदार निलेश लंके शरद पवारांची साथ सोडणार का? शिंदे गटात प्रवेशाची का होते चर्चा? नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे शिलेदार म्हणून सध्या राज्यभर ओळखले जातात. मात्र ते शरद पवारांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहे हे प्रकरण नेमकं? चला जाणून घेऊयात. अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार व विखे गट यांच्यातील राजकीय संघर्षात निलेश लंके हे पवारांचे महत्त्वपूर्ण राजकीय मोहरे आहेत. या मोहऱ्याच्या बळावरच लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी डॉक्टर सुजय विखे पाटलांना पराभवाचा धक्का दिला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात विखे व थोरात असे दोन राजकीय गट आहेत. यात विखे गटाला शह देण्यासाठी पवार नेहमीच थोरात गटाला जवळ करत आल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मागील 8 वर्षात पवारांनी विखेंना शह देण्यासाठी मास्क लीडर म्हणून ओळख असलेल्या लंकेंना राजकीय ताकद देत खासदार केलं. लंके हे आधी आमदार, पुढे खासदार होईपर्यंतची त्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या यशाचं रहस्य ठरली. हे राजकीय रहस्यच त्यांचं पक्षांतर घडवेल अशी चर्चा आता रंगू लागली आहे. सुरुवातीला निलेश लंके हे अहिल्यानगर शहरातील कायनेटिक कंपनीमध्ये कामगार होते. तिथेच ते शिवसेनेच्या कामगार सेनेच्या संपर्कात आले. माजी मंत्री स्वर्गीय अनिल राठोड यांच्या सोबत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यांच्या हंगा गावामध्ये शिवसेनेची शाखा सुरू केली. पारनेर तालुक्यात तरुण शिवसैनिक तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या लंके यांनी तत्कालीन अभ्यासू आमदार विजयराव औटींविरोधात बंड केलं. उद्धव ठाकरेंनी विजयराव औटींची बाजू घेतली. त्यामुळे नाराज झालेल्या लंकेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं. मात्र त्यांचा संपर्क शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी कायम राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी लंकेंना राष्ट्रवादीमध्ये घेत आमदारकीचं तिकीट दिलं आणि आमदारकीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये लंकेंनी विजयराव औटींना पराभूत केलं. राष्ट्रवादीमध्ये आलेल्या लंके यांनी शरद पवारांचा विश्वास संपादित केला. पुढे पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर सुजय विखेंच्या विरोधात त्यांना राजकीय बळ देत खासदार केलं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झाले. अजित पवार यांचं निधन व शरद पवारांचे तनपुरेंसारखे एक एक करत साथीदार दूर होत चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेतील जुना संपर्क लंकेंच्या कामी येऊ शकतो व ते शिवसेनेच्या शिंदे गटात जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र त्यासाठी त्यांना खासदारकीचा बळी द्यावा लागणार आहे. एकनाथ शिंदे व निलेश लंके यांचा संपर्क असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मान्यही केलं होतं. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले. मागील महिन्यामध्ये शरद पवार विखे पाटलांचे गाव असलेल्या लोणीतील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व खासदार लंके यांनी प्रवास केला होता. त्यावेळी लंके व पवार यांच्यात काही चर्चा झाली का, यावर उलटसुलट चर्चाही रंगू लागली आहे. ही राजकीय चर्चा पुढे चर्चाच राहणार की नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार? याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.